नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पोह्यांची इडली तयार करणार आहोत. नेहमीच्या इडलीपेक्षा ही इडली अतिशय हलकी, जाळीदार आणि रुचकर तयार होते. फरक लगेचच तुमच्या लक्षात येईल. नेहमीची इडली करताना डाळ भिजत घालणे, बारीक करणे आणि मिश्रण फर्मेंट करणे. तर ही इडली करताना असली कुठेही तुम्हाला झंझट करावी लागणार नाही. जेव्हा तुम्हाला इडली खाण्याची इच्छा झाली, अगदी आयत्या वेळेवर तुम्ही 10 मिनिटात इडली तयार करू शकता. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण कांदा पोहे करतो, तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. याच वाटीने पुढचं साहित्य मोजून घेणार आहोत. तर परत एकदा तुम्हाला पोहे दाखवते मी. बघा, नेहमीचे कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आपण वापरलेले आहेत. आता काय करायचं, पोहे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे. म्हणजे पोह्यांमधलं जे काही असं काळपट पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल आणि आपली इडली छान पांढरी शुभ्र तयार होईल. तर आता बघा, पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलं आणि आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. दही नसेल तर ताकही तुम्ही वापरू शकता. तर 1 वाटी इथे दही घेतलेलं आहे. 1 वाटी पोहे, 1 वाटी दही आपल्याला इथे आतापर्यंत आपण वापरलेलं आहे. आता दही आणि पोहे आपल्याला दोन्हीही एकत्र करायचे आहेत आणि 5 मिनटं हे पोहे भिजण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहेत. म्हणजे पोहे छान भिजल्या गेले तर ते फुललेसुद्धा जातात. तर आता 5 मिनटासाठी बाजूला ठेवते मी पोहे. तर आता पोहे भिजल्यानंतर आपल्याला ते बारीक करायचे आहेत. तर इथे बघा 5 मिनटं झालेली आहेत आणि पोहे पहिल्यापेक्षा छान असे फुलल्या गेलेले आहेत. आता मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला पोहे आणि दही दोन्हीही जे आपण भिजत घातलेले होते ते बारीक करण्यासाठी घालायचे आहेत. तर आता पूर्ण पोहे इथे घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे बारीक करायचे आहेत. तर बारीक आपल्याला जास्तही असं करायचं नाही, बारीक हे रवाळ असे आपल्याला हे पोहे ठेवायचे आहेत. हाताने दाखवते मी तुम्हाला. तर बघा, पोहे आपले बारीक करून झालेले आहेत. तर पोहे आपल्याला किती बारीक करायचे हे सुद्धा सांगते. बघा, असे रवाळ ठेवायचे आहेत पोहे. आता पूर्ण हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इथे रवा घ्यायचा आहे. रवा जाड बारीक कुठलाही असला तरीही चालेल. इथे मी बारीक रवाच घेतलेला आहे, जो मी उपम्यासाठी वापरते. तर आता आपण हे सर्व परत एकत्र करून घेणार आहोत. तर आता एकदमच पाणी न घालता आपण जे दही आणि पोह्यांचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला रवा भिजत घालायचा आहे पूर्ण आपल्याला, म्हणजे तयार करून घ्यायचा. आता आपण पाणी घालणार आहोत यामध्ये. तर त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. तर अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे, अर्धी वाटी बाजूला ठेवलेलं आहे पाण्याची. आता यामधल्या ज्या काही गुठळ्या तयार होतात, कारण रवा लगेचच पाणी शोषून घ्यायला सुरुवात होते, तर आपल्याला पूर्ण यातल्या गुठळ्या मोडून काढायच्या आहेत आणि मिश्रण एकसारखं तयार करून घ्यायचं आहे. तर पूर्ण हे मिश्रण एकसारखं तयार करून घेते. तर बघू शकता इथे मिश्रण छान आपलं एकजीव असं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला बघा, यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, कारण तेलामुळे इडली छान दिवसभर जरी राहिली तरी नरमच राहते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे आता आपण मीठ आणि तेल दोन्हीही एकत्र करून घेणार आहोत यामध्ये मिक्स छान. आणि पूर्ण हे एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनटं हा रवा फुलण्यासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही असंही मिश्रण वापरू शकता. पण छान रवा फुलल्यामुळे इडली छान नरम तयार होते. आता चटणी तयार करायला घेणार आहोत. एक मध्यम आकाराचा कांदा थोडा जाडसर असा चिरून घेतला. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. आता यावर चमचाभर तेल टाकून आपल्याला खमंग असे हे भाजून घ्यायचे आहेत. ही जी चटणी तुम्हाला सांगत आहे ही इडलीसोबत खूपच छान लागते चवीला. तर एकदा ही इडलीसोबत तुम्ही ही चटणी नक्की करून बघा. तर आता कांदा आणि शेंगदाणे परतून झालेले आहेत. बघा, यावर हलकेसे डागसुद्धा पडलेले आहेत. तर आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तोसुद्धा हलकासा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे चटणीला चव छान लागते आणि टोमॅटोचा हलकासा कचवटपणासुद्धा निघून जातो. तर आता हे सुद्धा भाजून झालेलं आहे आपलं. तर आता काय करायचं, आता आपल्याला यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत 2. त्यासुद्धा अगदी अर्धा मिनिट आपण
परतून घेणार आहोत हलक्याशा. आता हे भाजून झालेलं सर्व साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला चटणी बारीक करायला घ्यायची आहे. बघा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण थंड झालेलं आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि काही आणखीन साहित्य आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तर आता चिंच घेतलेली आहे मी. तर चिंच अगदी लहान लिंबा एवढी घेतली. आल्याचा एक लहानसा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण. आता आपण हलकंसं आधी बारीक करून घेणार आहोत. बघा इथे बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि पाणी घालायचं आहे. सुरुवातीलाच पाणी घातलेलं असतं तर शेंगदाण्याचे कण व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यासाठी आपण आधी पाणी न टाकता बारीक करून घेतलं. तर आता बघा ही चटणी आपली जी आहे ती बारीक करून झालेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आता या चटणीवर आपण फोडणी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे 3 ते 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा इथे चण्याची डाळ, उडदाची डाळ अर्धा चमचा आणि कढीपत्त्याची पाने. लगेचच तेलामध्ये टाकल्यानंतर झाकण ठेवून घेतलं, म्हणजे कढीपत्त्याचा फ्लेवर छान तेलामध्ये उतरतो. आता ही छान फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे. बघा ही चटणी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. टाकलेली फोडणी छान व्यवस्थित अशी आपल्याला यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे. आता बघा आपण आपली इडली करायला घेणार आहोत. ही जी चटणी आहे थोडी पातळच ठेवायची, कारण इडलीसोबत खाताना चटणी जास्त घट्टसर असली तर ती व्यवस्थित इडलीला लागत नाही. इडलीमध्ये छान ती सोक होते आतपर्यंत. आता काय करायचं बघा, आपल्याला इडलीचं जे स्टँड आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे. सर्व स्टँड आपल्याला तेल लावून तयार करून घ्यायचे आहेत. बाजूने मी गॅसवर इडलीचं जे कुकर आहे त्यामध्ये पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. कारण आपण इडली जेव्हा वाफवायला ठेवतो कुकरमध्ये तेव्हा पाणी छान उकळतं असलं पाहिजे, म्हणजे इडलीची जी वाफवण्याची क्रिया आहे ती लगेचच सुरू होते. इथे आपला इडलीचं जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकता, पहिल्यापेक्षा घट्टसर झालेलं आहे. रवा छान फुलल्या गेलेला आहे आणि त्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. तर यामध्ये 2 ते 3 चमचे आपण पाणी घालणार आहोत. तर आता परत एकदा छान आपण हे एकत्र करून घेणार आहोत. मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, कारण इडली छान जाळीदार अशी तयार होणार नाही मिश्रण जर पातळ झालं तर. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जास्त घट्टसरही नाही किंवा जास्त पातळही नाही. तर आता आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. अगदी पाव टीस्पून एवढा. जास्त सोडा जर घातला तर हलकेसे पिवळसर स्पॉट इडलीवर तयार होतात. तर आपल्याला अगदी थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे. जास्त सोडा घातल्यामुळे इडलीची चवही बदलते. तर आता आपण घातलेला सोडा छान या मिश्रणामध्ये मिनिटभरासाठी असा छान फेटून घेणार आहोत, म्हणजे मिश्रण हलकं व्हायला मदत होते. तर बघा इथे मिश्रण जे आहे पहिल्यापेक्षा हलकं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण इडली करण्यासाठी एकदम तयार आहे. तर आपल्याला बघा इडलीच्या ज्या स्टँडला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. जास्तही काठोकाठ असं आपल्याला मिश्रण स्टँडमध्ये भरायचं नाही, कारण इडली जी आहे ती छान अशी फुलली जाते. तर आता बघा सर्वच स्टँड जे आहेत ते आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपण जे पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे, तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अर्धी वाटी पाण्याचाच वापर केलेला आहे आणि वर 2 ते 3 चमचे. यापेक्षा जास्त पाणी इथे वापरू नका, कारण मिश्रण पातळ जर झालं तर जी आपली इडली आहे ती छान स्पॉन्जी तयार होत नाही. तर बघा आता सर्व स्टँड आपले जे आहेत ते तयार करून झालेले आहेत आणि पाणीसुद्धा बघा इथे छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. लगेचच आपल्याला हे इडलीचे स्टँड कुकरमध्ये ठेवायचे आहेत. तर आता सर्व स्टँड कुकरमध्ये ठेवलेले आहेत आणि लगेचच आपल्याला झाकण बंद करून इडली 10 मिनिटे वाफवून घ्यायची आहे. सुरुवातीचे आपल्याला 5 मिनिटं गॅसची स्पीड मोठी ठेवायची आहे आणि नंतरचे 5 मिनिटं आपल्याला गॅसची स्पीड मीडियम ठेवायची आहे. असं करत 10 मिनिटं इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपली इडलीही वाफवल्या गेलेली आहे. बघा मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते आणि इडली तुम्ही बघू शकता छान अशी फुलल्या गेलेली आहे. आता हे स्टँड आपण खाली काढून घेणार आहोत आणि थोडे थंड होऊ देणार आहोत. तर आता ही इडली आपण स्टँडमधून काढून घेणार आहोत. तर इथे मी मोठा चमचा घेतलेला आहे. बघा याने किती व्यवस्थित अशी इडली काढली जाते. अगदी ही इडली अजिबातही स्टँडला चिकटत नाही. बघा लगेचच इडली स्टँडमधून बाहेर निघालेली आहे. कुठेही चिकटलेली नाही. बघा स्टँडसुद्धा किती स्वच्छ आहे. तर आता अशाच आपल्याला इडल्या स्टँडमधून बाहेर काढायच्या आहेत आणि जाळी तुम्ही बघू शकता.
किती छान यावर तयार झालेली आहे. आता एक एक करत इडली स्टँडमधून बाहेर काढते. दुसरीही इडली तुम्हाला एकदा काढून दाखवते. बघा किती व्यवस्थित अशी निघालेली आहे. तर आता भराभर अशा आपण इडल्या काढून घेणार आहोत. तर इथे बघा एकामागोमाग एक अशा भराभर आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर अशा मी सर्वच इडल्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपली सोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता इडली आपली छान स्पॉन्जी जाळीदार कशी झालेली आहे ते सुद्धा एकदा तुम्हाला मी दाखवते. म्हणजे इडली आतूनही किती हलकी झालेली आहे तेही तुमच्या लक्षात येईल. तर बघा ही इडली जवळून दाखवते तुम्हाला. तर बघा किती छान पांढरी शुभ्र इडली आपली तयार झालेली आहे. तसंच हाताने इडली दाबल्यानंतर परत इडली पूर्ववत तिच्या जागेवर येत आहे. अजिबातही इडली कुठेही चिकट, कडक अशी झालेली नाही. आणि यावरची जाळी तुम्ही बघू शकता. किती छान अशी तयार झालेली आहे. तसंच ही इडली आतूनही छान हलकी आणि जाळीदार तयार झालेली आहे. बघा तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते. बघा अगदी कापसासारखी आपली इडली दिसत आहे. अगदी ओठानेही तुम्ही ही इडली खाऊ शकता, इतकी हलकी झालेली आहे. तर आता तुम्हाला ही इडली मी तोडूनसुद्धा दाखवते. तर ही इडली आपण पोह्यांपासून केलेली आहे, तर ही इडली लक्षातही येत नाही. तर आता बघा तोडते मी इडली आणि तुमच्या लक्षात येईल बघा. अजिबातही इडली कडक नाही. तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच छान आणि उपयुक्त रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.